सो गाईज सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. इयत्ता 7वीचं इतिहासातील इतिहासातील धडा आहे हा नागरिक शास्त्राचा. इतिहास नाही, नागरिक शास्त्र. धडा आहे 4था. धड्याचं नाव आहे मूलभूत हक्क, भाग 1. तर मूलभूत हक्क म्हणजे काय याचा आपण शिकणार आहोत. हा आहे भाग 1, मूलभूत हक्क. तर काय आहेत मूलभूत हक्क आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. तर या ठिकाणी काही चित्र तुम्हाला दिसत आहेत. त्या चित्रामध्ये बघा, या ठिकाणी एक मुलगा मुलगी तुम्हाला दिसतात आणि ते मुलगा मुलगी म्हणतात की शिक्षण हा आमचा हक्क आहे. शिक्षण हा काय आमचा हक्क आहे. कोण म्हणतोय? मुलगा मुलगी म्हणते शिक्षण आमचा हक्क आहे. या ठिकाणी तुम्हाला कामगार दिसत आहेत. ते काय म्हणतात की किमान वेतनाची हमी आम्हाला मिळालीच पाहिजे, कमीत कमी आम्हाला एवढा पगार तर मिळाला पाहिजे, हा आमचा हक्क आहे. या ठिकाणी तुम्हाला बघा काही आदिवासी स्त्रिया दिसत आहेत. त्या काय म्हणतात की जंगल आणि वन संपत्तीवर आमचा हक्क आहे, असं यांचं म्हणणं आहे. तर यांचं हे म्हणणं आहे. का आहे, कसं आहे, पाहूया पुढे. बघा, एक मिनिट, पुढे गेलो आपण, पुढे गेलो का? एक सेकंड. तर काही प्रश्न दिले तुम्हाला, जसे बालकांचे हक्क तुम्हाला माहित असतील, त्यांचे कोणते 2 महत्वाचे हक्क तुम्हाला विचारले. त्याचबरोबर महिलांचे हक्क कोणते, आदिवासींचे हक्क कोणते, शेतकऱ्यांचे हक्क कोणते, हे तुम्हाला शब्द असे ऐकले असतील. हक्कांचे उपयोग काय, हक्क काढून घेता येतात का, तसे केल्यास काय होते, कुठे जाऊ शकतो, वगैरे वगैरे सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या धड्यामध्ये मिळणार आहेत. हा धडा आणि याच्या पुढचा धडा. तर वर्तमानपत्रामध्ये किंवा अन्यत्र तुम्ही अशा स्वरूपाचे फलक पाहिलेले असतील, जे आपल्याला वर दाखवलेले आहेत अशा प्रकारचे. तर एखाद्या मोर्चामध्ये, गुड इव्हनिंग सर. व्हेरी गुड इव्हनिंग, प्लीज म्यूट युअर साऊंड. येस, चलो. एखाद्या मोर्चात कशी तरी मागणी केली असते व तो त्यांचा हक्क असल्याचे सांगितले जाते. तर आपल्याला जन्मताच हक्क प्राप्त होतात. लक्षात घ्या, आपण जेव्हा जन्माला येतो आपल्याला जन्मता काही हक्क प्राप्त होत असतात. जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क हा आहे, त्याला जगण्याचा हक्क हा असतो. लक्षात घ्या, त्याला जगण्याचा हक्क हा असतो. Yes. See, if there is a time and if the dhada nahi hote ek session mein, then we can take 2 sessions. Don't worry about that. But please let me complete and let me start the lesson. तर बघा, त्याचबरोबर त्याला उत्तम आरोग्य मिळावे म्हणून संपूर्ण समाज आणि शासन प्रयत्न करते. कोणाला? बालकाला. अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यांपासून जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा काय करू शकेल? विकास करू शकेल. म्हणून तुम्हाला हे सर्व काय मिळाले पाहिजे? हक्क आहे दिलेले काही संविधानाने. स्वतःच्या आणि संपूर्ण समाजाच्या लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थितीची मागणी करणे, त्यासाठी आग्रह धरणे म्हणजे हक्क हो. ही काय झाली तुमची हक्काची डेफिनेशन किंवा व्याख्या आहे. काय व्याख्या आहे बघा इथून? स्वतःच्या आणि स्वतःच्या संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे व त्यासाठी आग्रह धरणे म्हणजे हक्क होय. संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतीय नागरिकांना समान हक्क दिलेले आहेत. हक्क सगळ्यांना समान आहे. त्या ठिकाणी कुठलाही भेदभाव नाही, कुठलाही भेदभाव नाही. पुढे बघा, हे हक्क मूलभूत आहेत. हे हक्क कसे आहेत? मूलभूत आहेत. हे संविधानात नमूद केलेले असल्याने त्यांना कायद्याचा दर्जा आहे. कायद्याचा दर्जा आहे आणि ह्या हक्काचे पालन सर्वांना बंधनकारक आहे. कसे आहे? सर्वांना बंधनकारक आहे. तर संविधानात नमूद केलेले आपले हक्क कोणकोणते आहेत? पहिला हक्क आहे आपल्याला समानतेचा हक्क. कोणता हक्क आहे? समानतेचा. तर संविधानात भारतीय नागरिकांच्या हक्कांची नोंद केलेली आहे. 6 प्रकारचे हक्क आपल्याकडे आहेत. तर हे हक्क कोणते? पहिला हक्क आहे समानतेचा हक्क. कोणता हक्क आहे? समानतेचा हक्क, राईट टू इक्वॅलिटी, राईट टू इक्वॅलिटी. समानतेच्या हक्कानुसार राज्याला, राज्य म्हणजे कोण? देश आपला. लक्षात घ्या, इथे राज्य म्हणजे देश आला. नागरिकांमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही. कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. अनेक कायदे असे असतात की जे आपल्याला संरक्षण देतात. उदाहरणार्थ विना चौकशी अटक करण्यापासून तुम्हाला संरक्षण आहे. तुमची कोणीही तुम्हाला विना चौकशी अटक करू शकत नाही. असे संरक्षण देताना शासनाला भेदभाव करता येत नाही. सगळे सारखे आहेत. गरीब श्रीमंत असं त्याच्यामध्ये कोणी नाही.
त्याचबरोबर समानतेच्या हक्कात आणखी कोणत्या बाबी येतात, जसं सरकारी नोकऱ्या देताना शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करता येत नाही. आपल्या देशातील अस्पृश्यता पाळण्याच्या अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट करण्यात आलेलं आहे. आपल्याकडे आर्टिकल किंवा कलम आहे 17, बरोबर. त्या कलमानुसार आपल्याकडे हे बंद केलेलं आहे, अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. भारतीय समाजात समता निर्माण करण्यासाठी या प्रथेचे निर्मूलन केलेले आहे. त्याचबरोबर लोकांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ ही जी काही भावना आहे ती आता काय केलेली आहे बघा. असा भेदभाव करणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली, जसं राजा, महाराजा, राव बहादूर यांना बंदी घातलेली आहे. पण आता इथे तुम्हाला दिलेले बघा की काही लोक जे खूप महत्वाची कामं करतात पण त्यांना काही पदकं मिळतात, पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न किंवा संरक्षण दलामध्ये अशोक चक्र, परमवीर चक्र, शौर्य चक्र ही पदवी दिली जातात. तर ही त्याला काय आहे, तर ही त्यांना अधिकार वगैरे काही नाही, त्यांचा कोणते अधिकार नाहीये, फक्त त्यांचा गौरव आहे, त्यांनी जी कामं केली त्यांचा गौरव आहे. दुसरा हक्क आहे तुम्हाला स्वातंत्र्याचा हक्क. कोणता हक्क आहे तुम्हाला? स्वातंत्र्याचा हक्क. संविधानाने दिलेला हा एक अत्यंत महत्वाचा हक्क असून त्यात व्यक्तीच्या दृष्टीने स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. जसं पहिलं भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्वक एकत्र येण्याचे, सभा घेण्याचे स्वातंत्र्य, संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, भारताच्या प्रदेशात कुठेही तुम्ही फिरू शकता ते तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही भारताच्या प्रदेशात कुठेही वास्तव्य करू शकता. तुम्हाला वाटलं बाबा मला दिल्लीला जाऊन राहायचं, तुम्ही राहू शकता. मला गुजरातला जाऊन राहायचं, तुम्ही राहू शकता. तुम्हाला हक्क आहे. त्यासच तुम्ही पाहता की आपल्याकडे सुद्धा इतर राज्यांचे नागरिक आपल्या महाराष्ट्रात येऊन सुद्धा राहतात, ते याच हक्कामुळे. आपल्याला तुम्हाला जो काही उद्योग करायचा तुम्ही करा, जो व्यवसाय करा, तुम्हाला त्याचं स्वातंत्र्य आहे, कोणी तुम्हाला अडवणार नाही. तुम्हाला जे कार्य तुम्ही करू शकता हे तुम्हाला स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आहे. फक्त ते कायदेशीर हवंय. काय हवंय? कायदेशीर हवंय. त्याचबरोबर बघा की संविधानाने स्वातंत्र्याच्या, मी काही गोष्टी वाचत नाहीये इथे, त्या तुम्ही वाचायच्या आहेत आणि त्याचा अर्थ नाही का तुम्हाला विचार बघायचं तुम्हाला दिलेले आहे. आता तुम्हाला बघा त्याने दिलंय की बाबा भाषण स्वातंत्र्य आहे, परंतु भाषण स्वातंत्र्यामुळे कोणाच्या भावना दुखवणार नाही, कोणाचं नुकसान होणार नाही, चिथावणी देता येत नाही तुम्हाला. म्हणजे स्वातंत्र्यावर सुद्धा काही मर्यादा तुमच्याकडे आहेत. पुढे बघा, संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काने केवळ हिंडण्या फिरण्याचे किंवा बोलण्याचे नाही, तर आपण सुरक्षित राहावे यासाठी आपल्याला संरक्षण सुद्धा उपलब्ध करून दिले आहे. कायद्याचे संरक्षण सर्वांना समान रीतीने दिलेले आहे, ते कोणालाही नाकारले जात नाही. जसं उदाहरण बघा, आपल्या सर्वांना जगण्याचा हक्क आहे, सगळ्यांना आहे. वर करणे हा हक्क सोपा वाटतो, परंतु त्यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे. जगण्याची हमी मिळणे, जगण्यासाठी पोषक परिस्थिती असणे असा याचा अर्थ आहे. कोणत्याही व्यक्तीचे जीवित कोणालाही हिरावून घेता येतं का? नाही. आणि कारणाशिवाय कोणालाही अटक सुद्धा करता येत नाही. बरोबर, कारणाशिवाय कोणत्या व्यक्तीला अटक करता येत नाही, त्याला स्थानबद्ध करता येत नाही. स्थानबद्ध म्हणजे एका ठिकाणी त्याला म्हणतात ना, जसं घरामध्ये त्याला दामून ठेवणं तसं करता येत नाही. स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आता शिक्षणाचा हक्क समावेश करण्यात आलेला आहे. तुमच्या शाळेच्या इथे लिहिले बघा, शिक्षणाचा हक्क. त्याचा अर्थ काय की 6 वर्ष ते 14 वर्ष जे वयोगटातील जी मुलं मुली आहेत, या सर्वांना शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे. या हक्कामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. तुम्हाला बेसिक जे नॉलेज आहे किंवा शिक्षण आहे ते तुम्हाला मिळतं, प्रोव्हाइडेड तुम्ही शिकले पाहिजेत. जीवित हिरावून न घेण्याच्या हक्काला आणखी काही पूरक हक्क असते. जसं एका गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा करता येत नाही. कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यापूर्वी त्याच्यावर असणारे आरोप सिद्ध व्हावे लागतात. मी गुन्हा केला आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब शिक्षा होत नाही. असे अनेक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की कोणत्याही निष्पाप व्यक्तीला किंवा गुन्हा न व्यक्तीला शिक्षा होऊ नये. लक्षात घ्या. असं म्हणतात की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील असं म्हणतात आपल्याकडे, पण एका निष्पाप व्यक्तीला शिक्षा व्हायला नको. पुढचा काय तुम्हाला शोषणाविरुद्धचा हक्क. शोषण थांबवण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. संविधानाने एकीकडे शोषणाविरुद्धच्या हक्कातून पिळवणुकीच्या सर्व प्रकारांवर बंदी घातली आहे, तर त्याच वेळी दुसरीकडे बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद सुद्धा केलेली आहे.
त्यानुसार 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केलेला आहे. कारखाने, खाणे यांसारख्या ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही. काम करून घेता येत नाही. पुढे एक मिनिट. त्याचबरोबर वेठबिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडून तिची इच्छा नसताना काम करून घेणे, काही व्यक्तींना एखाद्या गुलामासारखे वागवणे, त्यांच्या कामाचा योग्य मोबदला न देणे, त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे, त्यांची उपासमार करणे, त्यांच्यावर जुलूम, जबरदस्ती करणे हे शोषणाचे प्रकार आहेत. शोषण साधारणतः महिला, बालके, दुर्बल समाज घटक आणि सत्ताहीन लोकांचे होत असते. कोणत्याही प्रकारचे शोषण असो त्याविरुद्ध उभे राहण्याचा हक्क आपल्याला आहे, लक्षात घ्या. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाट्या पाहिल्या असतील, बऱ्याच ठिकाणी जसं येथे बाल कामगार काम करत नाहीत, हॉटेलमध्ये लिहिलं असतं बघा, किंवा इथे कामगारांना रोजच्या रोज पगार दिला असतो. हॉटेलमध्ये शब्द मला पाहिले असतील, अनेक हॉटेलमध्ये पाहिले असतील अशा प्रकारच्या पाट्या. त्याचा अर्थ तुम्हाला आता समजलेला असेल. अजून काय गोष्टी बघा, जसं शोषण होऊ नये म्हणून काय करतं की प्रत्येक व्यक्तीला आपले स्वातंत्र्य उपभोगता यावे म्हणून शासनाने काय केलेलं आहे, अनेक कायदे केलेले आहेत. जसं किमान वेतन कायदा आहे, म्हणजे कारखान्यातील कामाचे तास ठरवून दिलेले आहेत, विश्रांतीच्या वेळा ठरवून दिलेल्या आहेत, महिलांना घरगुती हिंसेपासून संरक्षण देणारा सुद्धा कायदा आहे. असे अनेक कायदे आपल्याकडे आहेत. तर भारताच्या संविधानातील समानतेचा, स्वातंत्र्याचा आणि शोषणाविरुद्धचे आपण 3 हक्क पाहिले. समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि शोषणाविरुद्धच्या हक्कांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. हे झाले 3 हक्क. आपला पुढे आणखी 3 करायचे आहेत पुढच्या धड्यामध्ये. म्हणजे भाग 1 आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. भाग 1 या ठिकाणी आपण पाहिलेला आहे.